त्या दिवशी ते मला आव्हान दिलं गेलं की हे आरोप जर सिद्ध झाले तर मी त्याच दिवशी राजीनामा देईन। कलेक्टरने सांगितलं की फार बेकायदेशीर उत्खनन होतंय, प्रचंड प्रमाणात वाळू चोरी होते आणि ही वाळू फक्त दलाल लोकांकडे जातली जाते। मंत्र्यांनी आपली ताकद लावून हा गाळ जो मी आपल्याकडे हे पुरावे पाठवतोय आपण तपासून घेऊ शकता की हा गाळ कुठे पडलाय। गीता दंत विद्यालय ज्यामध्ये महसूल राज्यमंत्री त्याच्यामध्ये डायरेक्टर होते, त्याच्यापैकी अकिब सुलेमान कलेक्टरला सूचना दिल्या, कलेक्टरने आदेश काढले की वाळूचं उत्खनन होता कामा नये, तरी देखील वाळू उपसली जाते। कोण उपसताय? अकिब मुकादम। अकिब मुकादम कोण आहे? हा राज्यमंत्र्याच्या घरचा माणूस आहे। मोठ्या प्रमाणामध्ये एकाच माणसाला फक्त वाळूचा परवाना उपसण्याची परवानगी दिलेली आहे, ती म्हणजे अकिब सुलेमान। नाव लिहून घ्या, एकाच माणसाला फक्त दिलेली आहे। पण लागतो हा तुमचा जावई लागतो। आज आपल्याकडे मी सांगतोय महसूल मंत्री, मी त्या दिवशी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारला होता, मी जर आरोप सिद्ध केले तर आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे का त्यांचा राजीनामा घ्यायचा? म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की आपण या राजीनामा घेण्याचं काम मुख्यमंत्री। आज मी पुराव्यासकट आपल्याकडे आलेलो आहे। आज आपल्याला ही संधी नाहीये की चौकशी करतो, बघतो, याच्यावरती विचार करतो, ही संधी आता आपल्याकडे नाहीये। सभापती महोदय, सगळे उत्तर सगळे मिळणार मी घोषित केलं ऑलरेडी, सांगितलं। अंतिम आठवड्याचं एक भाषण बाकी आहे कालच्या चर्चेनुसार। अंतिम आठवडा प्रस्तावावरती विशेष मागणी अनिल परब साहेबांनी विशेष मागणी एवढ्यासाठी होती आणि त्यामुळे तुम्हाला एक दिवस वाढून दिलं। दोन विषय माझे होते, एक अंतिम आठवडा होता आणि आज सभागृहाचा शेवटचा दिवस आहे। मी त्या दिवशी वाळूच्या धोरणावरती दादा केचे यांनी जे प्रश्न विचारले होते त्यावरती बोलताना मी आरोप केले होते आणि त्या आरोपाचे पुरावे मला आपण मुदत दिली होती माननीय महसूल मंत्र्यांनी की अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण आरोपाचे पुरावे द्यावेत आणि म्हणून मी आज आपल्याकडे हे आरोपाचे पुरावे घेऊन आलेलो आहे। सभापती महोदय, महसूल मंत्र्यांनी त्या दिवशी दादा केचे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं की जी वाळू काढली जाते ही वाळू सर्वप्रथम शेतकऱ्याला प्रास दिली पाहिजे, घरकुलाला 5 ब्रास ही आपला निकष आहे की जी वाळू काढली गेली ती सर्वप्रथम शेतकऱ्याला घरकुलाला मिळाली पाहिजे। आणि मी त्यावेळेला असा आरोप केला होता, म्हणजे दादा केचे यांचा प्रश्न असा होता की आमदार जातात, आमदार उभे राहतात, ती वाळू शेतकऱ्यांना मिळत नाही। मी त्यावेळेला असं म्हटलं होतं की आमदार तर जातातच आहेत, पण महसूल राज्यमंत्र्यांच्या देखील वाळूवरती जो काय ताबा आहे ती वाळू गरिबाला मिळत नाही असा आरोप मी त्यावेळेला केला होता। ते जातात आणि बघतात। माझ्याकडे हे प्रकरण आहे। हे प्रकरण काय की जगबुडी नदीचा गाळ उपसण्यासाठी, ही जगबुडी नदी आहे किती 67 किलोमीटर, याच्यापैकी आपण 40 किलोमीटरचा गाळ उपसायचा असं आपण ठरवलं। या 40 किलोमीटरच्या गाळ उपसामध्ये गाळ उपसला किती जातोय? गाळ उपसला जातोय 100 मीटर। आता हा 100 मीटरचा गाळ जो उपसला जातोय, हा गाळ जो उपसला गेल्याच्या नंतर नियमाप्रमाणे कोणाला जायला पाहिजे? शेतकऱ्याच्या घरकुलाला जायला पाहिजे। शेतकऱ्याच्या घरकुलाला जर हा गाळ जायचा असेल तर आपण जे उत्तर दिलं की हा गाळ सर्वप्रथम त्याचा अधिकार शेतकऱ्याचा आहे, त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। हा जगबुडी नदीतना जो गाळ उपसला गेला, सभापती महोदय बोलू की थांबू? मी तुम्हाला काही थांबा म्हटलं नाहीये। नाही, आपण नीट ऐकावं, कारण काय फोटो दाखवतोय ना आपण, डोळ्यांनी पाहते मी। सभापती महोदय, हा जो गाळ उपसला गेला, हा गाळ उपसला गेला त्याची नोंद आहे। हा गाळ कुठल्या शेतकऱ्यांना मिळाला ते आपल्याकडे लिहिलेलं आहे। त्याच्यासाठी काही वेगळे पुरावे द्यायची गरज नाही की जे आपल्या दप्तरी आहे त्याच्यासाठी काही वेगळे पुरावे द्यायची गरज नाही, परंतु जे आपल्या दप्तरी नाही आहे, ज्याच्यावरती मंत्र्यांनी आपली ताकद लावून हा गाळ जो मी आपल्याकडे हे पुरावे पाठवतोय आपण तपासून घेऊ शकता की हा गाळ कुठे पडलाय। हा सगळा गाळ योगिता दंत विद्यालय, योगिता दंत विद्यालय ज्यामध्ये महसूल मंत्री ज्याच्यामध्ये डायरेक्टर होते, महसूल राज्यमंत्री, सॉरी मागे घेतो शब्द, महसूल राज्यमंत्री, त्याच्यामध्ये
डायरेक्टर होते. महसूल राज्यमंत्र्यांचे न देता बोलू शकतो. बहिणीच्या नावाने ते आहे. न देता मंत्र्यांवर आरोप करू. महसूल राज्यमंत्र्यांचे वडील त्याच्यात आहेत. आणि जर काढलेला वाळू आपण काय सांगितलं शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, मग ह्यांच्या दरवाजात पहिला जातोय, ह्यांच्या गळ्यात पहिला जातोय. माझा आपल्याला प्रश्न आहे की ही जी ताकद लावली जाते, ही जी वाळू उभे राहिले. जी पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात येते, ही सगळ्यात पहिली वापरली कुठे जाते? महसूल राज्यमंत्र्यांच्या कामासाठी वापरली जाते. त्याचे हे सगळे पुरावे, ही वाळू कुठे कुठे पडलेली आहे त्याचे पुरावे मी पाठवतो. ते ड्रोनवरना एक मी घेतलेलं आहे, ते देखील आपल्याकडे मी पाठवतो की वाळू कुठे आहे, आपण ती तपासून घ्या. याचबरोबर हे तर झालं फक्त जगबुडी नदीचं. महाप्रळ महादेव नाला हा जो नाला आहे, या नाल्याचा देखील गाळ काढायचा आहे. हा गाळ काढताय कशाला? कारण तुम्हाला माहिती आहे की जगबुडी नदी एकदा भरली होती, पूर्ण वाहून गेली होती. त्याच्यामध्ये आपल्या एसटीच्या बसेस पडल्या होत्या. आपल्याला त्या मगरींमुळे आपल्याला लोकांचे मृतदेह देखील सापडले नाहीत. मी देखील पालकमंत्री होतो, मी सतत त्याच्यावरती सांगत होतो की हे गाळ काढा. परंतु आपण शासनाचं धोरण आहे की हे सगळे पैसे मिळाले पाहिजेत. कोणाला हे पैसे मिळाले पाहिजेत? वाळू मिळाली पाहिजे कोणाला? शेतकऱ्याला. ही सगळी जाते वाळू कोणाकडे? यांचे जे चट्टेपट्टे आहेत. आता महाप्रळ महादेव नाला याच्यावरती रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपल्याकडे उदय सामंत आपण जेव्हा पालकमंत्री होता त्यावेळेला आमदारांनी पत्र दिलं होतं की हा गाळ उपसायला परवानगी द्या. हा उपसायला आपण ज्यावेळेला परवानगी दिली त्यावेळेला इतकं बेकायदेशीर उत्खनन झालं की कलेक्टरने सांगितलं की फार बेकायदेशीर उत्खनन होतंय, प्रचंड प्रमाणात वाळू चोरी होते आणि ही वाळू फक्त दलाल लोकांकडे जातली जाते. या 18 दलालांची नावं आणली आहेत की कोण वाळू उपसतं. याच्यापैकी अकीब सुलेमान, अकीब मुकादम हा ह्याच्यातला प्रमुख दलाल आहे. कलेक्टरने त्याच्यावरती गुन्हे नोंदवले. 3-4 लोकांवरती गुन्हे नोंदवले गेले की अवैध वाळू उघडतात, अवैध वाळूचा उपसा करतायत, सक्शन पंपने वाळू खेचतायत आणि सक्शन पंपने वाळू खेचतायत. तुमची बंदी आहे, तुम्ही त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत, तरी देखील तुम्हाला आडवे मारून तिकडे वाळू उपसली जाते. उदय सामंत यांनी प्रयत्न केला की होऊ नये, कलेक्टरला सूचना दिल्या, कलेक्टरने आदेश काढले की वाळूचं उत्खनन होता कामा नये, तरी देखील वाळू उपसली जाते. कोण उपसताय? अकीब मुकादम. अकीब मुकादम कोण आहे? हा राज्यमंत्र्याच्या घरचा माणूस आहे. हे राज्यमंत्र्याच्या प्रचाराचे फोटो आहेत, राज्यमंत्र्याबरोबर असलेले त्याचे सगळे संबंध आहेत. हे मी आपल्याकडे पाठवतोय मंत्र्यांकडे, आपण तपासून घ्या. रॅली पासून निवडणुकीपर्यंत जे जे खर्च केले गेले, कोणाकोणाला मिळालं, शेतकऱ्याला मिळालं पाहिजे ना. नावं लिहून घ्या. बिपिन पाटणे, संजय कदम, आणखीन ह्याच बरोबर असलेल्या 18 लोकांची नावं घेतली तर वेळ जाईल. मी 18 लोकांची यादी देतो. ह्या 18 लोकांना कुठल्या नियमाप्रमाणे आपण वाळू खाण्याची परवानगी दिली आणि हे कोण आहेत? हे सगळे महसूल राज्यमंत्र्याचे कार्यकर्ते आहेत. एका बाजूला तुम्ही सांगताय की शेतकऱ्याला वाळू दिली पाहिजे 5 ब्रास आणि दुसऱ्या बाजूला करोडो रुपयाची रॉयल्टी बुडवून ही वाळू उपसली जाते, सक्शन पंपने उपसली जाते. आपला तिकडे ब्रिज आहे, उदय सामंत यांना माहिती आहे. नियम काय? ब्रिज कमजोर असेल तर आजूबाजूला 100 मीटरच्या बाजूला कुठेही वाळूचा उपसा होऊ नये. आजही माहिती घ्या, मी आपल्याकडे ड्रोनचे पाठवतो सगळे, म्हणजे मुद्दामून मी सगळे आज आणलेत पुरावे. ड्रोनच्या माध्यमातून बघितलं 100 मीटरच्या आतमध्ये सक्शन पंपने वाळू खेचतायत. तुमचा कायदा आहे का सक्शन पंपने वाळू खेचायचा? मग हे सगळे कायदे फक्त महसूल राज्यमंत्र्यांसाठी माफ केलेत का ते कोणाला मोजतच नाहीयेत? या संदर्भात मी कलेक्टरकडे वारंवार पत्रव्यवहार केलाय. कलेक्टर मोजतच नाही आम्हाला, माझ्या पत्राची दखल देखील घेत नाही आहे. बैठका तर दूरच आहे. हक्कभंग आणायचा आहे तो मी आज संध्याकाळी आणणार आहे. म्हणजे कलेक्टर आमदारांना जर मोजत नसेल, माझी त्याच जिल्ह्याचा पालकमंत्री एक पत्र लिहितो, बैठका मागतो, या विषयावरती चर्चा करण्यासाठी, या विषयावरती आपल्याकडे पुरावे देण्यासाठी मी त्यांच्याकडे बैठक मागितली. आजपर्यंत मला बैठक दिलेली नाही आहे कलेक्टरने. हे कलेक्टर तुमच्या अंडर येतात, हे कलेक्टर महसूल राज्यमंत्र्यांच्या अंडर येतात. ते तुमच्या घरचे नोकर नाही आहेत. माझा देखील आमदार म्हणून काही अधिकार आहे.
मला देखील कलेक्टरला विचारून प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, परंतु महसूल राज्यमंत्र्यांच्या दबावाखाली आजपर्यंत मला एकही बैठक दिली गेली नाही, मला विचारलं गेलं नाही. आणि हे जे कोण 18 लोक सांगतोय मी, या 18 लोकांनी वाळू इतकी प्रचंड प्रमाणात उपसली, गुन्हे दाखल झाले आणि म्हणून त्याचा अहवाल कलेक्टर साहेबांकडे आला. कलेक्टर साहेबांकडे अहवाल आला त्यावेळेला असं सांगितलं गेलं की बाबा आता हे तर उघड झालेलं आहे की प्रचंड प्रमाणात जेवढा तुम्हाला दिला होता कोटा त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये एकाच माणसाला फक्त वाळूचा परवाना उपसण्याची परवानगी दिलेली आहे, ती म्हणजे आकिब सुलेमान. नाव लिहून घ्या. या माहिती आहे ना, एकाच माणसाला फक्त दिलेली आहे. कोण लागतो हा तुमचा जावई लागतो की ह्यालाच फक्त तुम्ही परवानगी देता, बाकीच्या लोकांना कोणाला परवानगी देत नाही? आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या वेळेला अशा प्रकारची वाळू काढली गेली, सिद्ध झालं की वाळू प्रचंड मोठ्या प्रमाणात काढली गेली आहे, ही वाळू गरिबाला मिळालेली नाही तुमच्या धोरणाप्रमाणे, त्याच्यावरती ऑर्डर झाली की थांबवा. ETS मशीनने आपण वाळू मोजूया. तुमच्याकडे सिस्टीम आहे ETS मशीनने वाळू मोजायची. आज ETS मशीनने वाळू मोजून कित्येक दिवस झालेले आहेत. ETS मशीनचा आजही रिपोर्ट आलेला नाही आहे. आपण त्या खात्याचे मंत्री आहात. त्या दिवशी ते मला आव्हान दिलं गेलं की हे आरोप जर सिद्ध झाले तर मी त्याच दिवशी राजीनामा देईन. आज आपल्याकडे मी सांगतोय महसूल मंत्री, मी त्या दिवशी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारला होता की मी जर आरोप सिद्ध केले तर आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे का त्यांचा राजीनामा घ्यायचा. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की आपण या, कारण राजीनामा घेण्याचं काम मुख्यमंत्री. आज मी पुराव्यासकट आपल्याकडे आलेलो आहे. आज आपल्याला ही संधी नाही आहे की चौकशी करतो, बघतो, त्याच्यावरती विचार करतो, ही संधी आता आपल्याकडे नाही आहे. मी सगळे पुरावे देतोय. पुरावे तुम्ही 48 तासात कन्फर्म करू शकता की हे खरं आहे का खोटं आहे. आणि मी जर खोटं बोलत असेल की हे जर पुरावे सिद्ध करू शकलो नाही तर आपण जी कारवाई कराल माझ्यावरती माझी तयारी आहे. परंतु आता मी पुरावे दिलेले आहेत. आता पुरावे दिल्याच्या नंतर त्या दिवशी जसं आपण सांगितलं की पुरावे आपण द्यायची, आज 18 तारीख आहे, मी 18 तारखेच्या आतमध्ये आपल्याकडे पुरावे दिलेले आहेत. माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे की आजच्या आज याच्यावरती मला कारवाई आपल्याकडनं अपेक्षित आहे. महाप्रळ महादेव खाडीचा पूल, जगबुडी नदीचा पूल, हा जो गरिबाच्या घरात जायला पाहिजे होता वाळू, ही गेली आहे. ही राज्यमंत्र्यांच्या घरात गेलेली आहे, राज्यमंत्र्यांच्या घशात गेलेली आहे. मिठी नदीचा गाळ काढायचे वारंवार आपण इथे प्रश्न आणताय. जरा ह्याला पण सक्शन पंप लावा आणि मंत्र्यांच्या घरात गेलेली वाळू त्या सक्शन पंपने खेचून आणा. हे मी तुम्हाला फोटो देतो. त्यांच्या कॉलेजमध्ये पडलेले सगळे ढीग, त्यांच्या छट्ट्याबट्ट्यांची लिस्ट मी तुम्हाला देतो. त्यांच्या आवारात पडलेली लिस्ट ही सगळी मी तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत, दुपारपर्यंत, आता 1 तासाभरात आपल्याकडे देतो. आपण त्याच्यावरती काय करणार हे मला उत्तरामध्ये अपेक्षित आहे. मला असं वाटतं की जो प्रश्न 18 तारखेच्या अगोदर सांगितला होता, या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सगळे पुरावे मी आपल्याकडे दिलेले आहेत.